मित्रांनो, काल रात्री इराणने कतरवरती अटॅक केला आहे. आता तुम्ही म्हणाल अमेरिका, इस्रायल, इराण ह्या तिघांच्या भांडणामध्ये कतरचा काय संबंध? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेच्या बाहेर जर जगात सगळ्यात मोठा नेव्हल बेस जर कुठल्या देशात असेल तर तो देश म्हणजे कतर असेल, सौदी असेल, ओमान असेल, हे जेवढे आखाती देश आहे, ज्यांच्याकडे तेल आहे, ज्यांच्याकडे पैसे आहे ना, ह्या सगळे अमेरिकेचे आलाय. म्हणजे अमेरिकेचे पपेट हे मिडल ईस्टमध्ये आहे आणि त्याचमुळं इराणने यांच्यावरती हल्ला केला आहे. आता हा जो हल्ला आहे हा कतरवरती नसून हा अमेरिकेच्या युगोवरती हल्ला झाला आहे. जे असं वाटत होतं की सीज फायर होईल, युद्धबंदी होईल, त्याचे आता चित्र दिसत नाही आहे. कारण अमेरिका पूर्ण फ्लेजनी ह्या युद्धामध्ये उतरणार आणि अमेरिका ज्यावेळेस इराणवरती स्ट्राईक चालू होईल त्यावेळेस मित्रांनो जगामध्ये अनस्टेबिलिटी होणार आहे. खास करून पेट्रोलियम सेक्टरमध्ये, मध्ये ऑइल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, याचा परिणाम जगातल्या कोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या खिशावरती होणार. त्यामुळं आता हे जे सुरू झालं आहे, आता हे जे इराणनी केलं आहे, कतरवरती अटॅक केला आहे किंवा सौदीच्या एअरस्पेसमध्ये इराणी फायटर जेट फिरत होते, त्यानंतर अमेरिका पूर्णपणे खवळलेला आहे आणि अमेरिका चारही बाजूने आता इराणची कोंडी करणार आहे. कारण अमेरिकेचं जे उद्दिष्ट होतं की इराणमध्ये अमेरिकेला रिझिम चेंज करायचं होतं, इराणचे जे रिलिजियस लीडर आहेत आयतुल्ला अली खमेनी यांना हटवून जे मसूद पेजेश्कियन आहे यांच्याकडे सर्व सूत्र देशाची द्यायची, असे त्यांचं जे प्लॅन होता, तो प्लॅन आता तरी कुठं सक्सेस होताना दिसत नाही आहे. त्यामुळं अमेरिका आता इराणला दुसऱ्या पद्धतीने काउंटर करण्याचा प्रयत्न करते. पण याचे जे परिणाम जिओ पॉलिटिक्समध्ये होणार आहे किंवा जागतिक राजकारणात त्याचे जे परिणाम होणार आहे अत्यंत भयंकर असतील.